मुंबईमध्ये आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क नागपूरमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह मराठी नवीन वर्षानिमित्त नागपूरमध्ये भव्य शोभायात्रा मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील नागपुरातील शोभायात्रेमध्ये सहभागी सिन्नरमधील गुढीपाडव्याच्या जल्लोष समोर तर भव्य शोभायात्रेनं सिन्नर नगरी दुमदुमली सिन्नर तालुका सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी मंदिरात विधिवत पद्धतीने गुढी उभारण्यात आलेली आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनानं आणि नव्या संकल्पनानं करण्याची परंपरा आजही कायम आहे। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये साई मंदिरात गुढीपाडव्याचा उत्साह साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट विधिवत पूजन करून मंदिराच्या कळसावरती गुढी उभारली। पंढरपुरात गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचनकर यांच्याकडून फुलांची आरास। धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा मंदिराच्या शिखरावरती गुढी उभारली पहाटे 5 वाजता विधिवत पूजा आणि आरती करून महंत आणि पुजाऱ्यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावरती गुढी उभारण्यात आली। मुंबादेवी मंदिरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त विशेष आरतीचं आयोजन आज चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस चैत्र नवरात्र निमित्त सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार। मराठी नववर्षानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा नववर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं अनेकांनी केलेली आहे। पिंगोरीमध्ये करण्यात गुढीपाडव्यानिमित्त अढीवाचन आणि पंचांग पूजन करण्यात आलं। यावर्षी पाणी जपून वापरा यंदा काही नक्षत्र कोरडी गेल्यानं पाऊस बेतासा पडण्याचा अंदाज। गुढीपाडवा मुहूर्ताच्या सौद्यात कराड बाजार समितीमध्ये गुळाला 4600 रुपये प्रति क्विंटलचा दर सुपणे येथील शेतकरी प्रकाश पाटील यांच्या गुळाला 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे। मुंबईतील गिरगावच्या शोभायात्रेत बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरती आधारित चित्ररथ 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंग चित्रामध्ये असते। या बाळासाहेबांच्या वाक्याचाही या चित्ररथामध्ये उल्लेख। पुण्यामध्ये नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन लहान मुलींकडून मर्दानी खेळ सादर नववर्षाचं उत्साहामध्ये स्वागत। ठाण्यातील कळव्यामध्ये जोशी कट्टा सदस्यांकडून एकत्र येत गुढीपाडवा सण साजरा 82 वर्षीय रामदास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना मिठाईचं वाटप। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा गुढीपाडव्याला सोन्याच्या दरात 70,000 रुपयांपर्यंत वाढ सोन्याचे दर प्रतितोळा 1,58,000वरती चांदी प्रति किलो 2,57,500 रुपयांवर पोहोचली। नागपूरमध्ये गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेमध्ये सहभागी फडणवीसांसोबत भाजपचे अनेक नेते यात्रेमध्ये सहभागी। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून गुढीपाडव्यानिमित्त भव्य पालखी सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालखी सोहळ्यात सहभागी आमदार संजय केळकर निरंजन डावखरे आणि खासदार नरेश म्हस्के देखील उपस्थित। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी गुढी उभारण्यात आली। राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीसह कुटुंबियांकडून गुढीची पूजा करण्यात आली आहे। गुढीपाडव्यानिमित्त मनसे कार्यकर्त्यांची शिवतीर्थ बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली। आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक राज सुर्वे यांनी मुंबईतील घरी उभारली गुढी राज्यभरात गुढीपाडव्यासह मराठी नववर्षाचा मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातंय। हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घरी गुढी उभारली आहे। 2026 मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती शिवसेनेची भगवी गुढी उभारणार संतोष बांगर यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांकडून अजितदादांना अभिवादन वीर धवल बाबा जगदाळे विवेक वळसेंनी बारामतीत अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलेलं आहे। चंद्रपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची रांग 2 आठवड्यांआधी बुक केलेला सिलेंडर घरपोच मिळत नसल्यानं नागरिकांचे हाल सिलेंडरसाठी तासनतास रांगेत राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी।
अमरावतीमध्ये सिलेंडर तुटवड्यावरून काँग्रेस आक्रमक। अमरावतीच्या राजकमल चौकात सिलेंडरचे निषेध नोंदवणारे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। बुलढाण्यातील चिखली ते मेहकर रोडवरील पंपावरील पेट्रोल डिझेल संपलं। कालपासून भारत पेट्रोल पंप बंद। पंपावरती आलेल्या ग्राहकांना पेट्रोल डिझेल संपल्याचं सांगितलं जात आहे। कोल्हापुरात गॅस वितरण केंद्रासमोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा। राजारामपुरी परिसरासह कोल्हापुरातील अनेक ठिकाणी गॅस वितरण केंद्रासमोर लांबच लांब रांगा। गोंदियातील सिलेंडरच्या अनधिकृत वापरावरती प्रशासनाकडून धाडी। आतापर्यंत 45 धाडीमध्ये 10 सिलेंडर जप्त। जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून धाडसत्र सुरूच। नंदुरबार जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा गैरवापर होत असल्यानं दक्षता पथकाकडून 30 ठिकाणी छापेमारी। जिल्ह्यातील 6 तालुक्यांसाठी 6 दक्षता पथक तयार। जिल्ह्यातील 10,000 सिलेंडरचा साठाही यावेळेस असल्याची माहिती समोर आलेली आहे। जळगावच्या भुसावळमधील 19 हॉटेलवरती छापे टाकत 12 घरगुती सिलेंडर जप्त। तहसील कार्यालयाची कारवाई। घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी महसूल विभागाची पथकं तैनात। पंढरपूरमध्ये एलपीजी टंचाईमुळे रिक्षा चालकांवरती उपासमारीची वेळ। एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं रिक्षा चालक तासनतास रांगेमध्ये। गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास चैत्र यात्रेत रिक्षा बंद ठेवण्याचा इशारा। पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गॅसच्या तक्रारी कमी झाल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांची माहिती। ऑनलाईन पद्धतीने घरगुती वाटप होत असल्यानं तक्रारी कमी झाल्याचा दावा। मंगळवारी जिल्ह्यामध्ये 84,987 ग्राहकांची नोंदणी। खामगाव रेल्वे स्टेशन गेट जवळ बेकायदेशीर पुतळा उभारल्याचं प्रकरण। 10 जणांवरती भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल। नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आनंद मोहन रामलाल अहिर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून तपासणी होणार। महाराष्ट्र विधानमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती 9 ते 16 एप्रिलला जिल्हा दौऱ्यावरती असणार। मागच्या वेळेस ही समिती पैशांवरून वादात सापडली होती। पुण्यामध्ये खेडमधील बेपत्ता तरुणाची निर्घृण हत्या। 3 दिवसानंतर मृतदेह सापडला। हत्येच्या घटनेमुळे खेड तालुक्यात मोठी खळबळ। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। उजनी धरण परिसरामध्ये फिरायला गेलेल्या तरुणांना चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना। तरुणांकडून रोख रक्कम आणि सोने दागिने पळवणाऱ्या दोघांना अटक। इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे। अमरावती महापालिकेत स्वच्छतेचं कंत्राट दिलेल्या कंपनीवरती आरटीओची कारवाई। कोणार्क कंपनीच्या वाहनांवर कारवाई करत आरटीओकडून 8 ते 9 वाहनं जप्त। कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं वाहनांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इगतपुरीमध्ये हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे भाव वाढले। गेल्या 8 ते 9 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा भासतोय। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा शेती पिकांना फटका। परभणीतील खरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। खरबुजाचे दर 30 रुपयांवरून 10 ते 15 रुपये प्रति किलोवर पोहोचलेत। जालना जिल्ह्यासाठी आज अवकाळी पावसाचा येलो अलर्ट। अवकाळीमुळे नुकसान होण्याची शक्यता असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालना जिल्ह्यामध्ये गहू काढणीला वेग। नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्याकडून खबरदारी। सणासुदीच्या दिवसातही शेतकरी कामामध्ये व्यस्त। नवी मुंबईच्या वाशीमधील एपीएमसी मध्ये कोकणातील हापूस आंब्यांच्या 10,000 पेट्या दाखल। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून हापूस आंब्याची आवक। उन्हाचा तडाखा वाढल्यानं पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांचा लोकवस्तीमध्ये वावर वाढला। वन विभाग आणि स्थानिक वन्यजीव प्रेमींकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती। मानव आणि वन्य प्राणी संघर्ष कमी होण्यास मदत होणार। आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका। केळीची निर्यात ठप्प झाल्यानं शेतकरी संकटात। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती इथं तुरीला हमी भावापेक्षा कमी दर। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे तीव्र नाराजी। शेतकऱ्यांना आर्थिक फटका। अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा। नेवासा तालुक्यातील नांदूर, शिकारेसह इतर गावात गारपीट। कांदा, गहू आणि हरभरा पिकांनाही मोठा फटका बसणार।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गहू ज्वारीसह बाजरी पिकांचं मोठं नुकसान, भाजीपाला आणि फळबागांनाही मोठा फटका। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून पुढील 18 दिवस बंद राहणार। खासगी बाजारपेठेत शेतमाल विकावा लागल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता। येवल्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये। युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूज निर्यातीवरती मोठा परिणाम। स्थानिक बाजारपेठेमध्ये टरबूजाची आवक प्रचंड वाढली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा। भडगाव तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। मका, ज्वारी, हरभरा, कांदा यासह आंबा, लिंबू, शेवगा, पपई आणि केळी पिकांचं मोठं नुकसान। उजनी धरण पट्ट्यामध्ये शासनाच्या निर्णयाची होळी करून निषेध व्यक्त। शासन निर्णयामुळे धरणग्रस्त भागातील शेतकरी आणि मच्छीमार यांच्यावरती फार मोठा अन्याय होणार असल्याचाही दावा। अहिल्यानगर आणि बीडच्या सीमेवरील सावरगावच्या मच्छिंद्रनाथ गडावर दर्शन सोहळा उत्साहात। मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। संतांना अग्निपरीक्षा द्यावी लागते ही शोकांतिका आहे। आदिनाथ शास्त्रींच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, भागचंद झांजे महाराज यांची मागणी। निफाड तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा रेल्वे सुविधांनाही फटका। कोटमगावमधील रेल्वे पुलासमोर बसवलेले सुरक्षा हाईट गेट एका बाजूला झुकलं। रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम केलं जात आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन। एकपात्री भारुडी भजनाला नागरिकांची पसंती। हरिनाम सप्ताहासह आता विविध कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं। पुण्याच्या भोरमध्ये काल संध्याकाळी आलेल्या पावसानं शेतकऱ्यांची धावपळ। कांदा काढणीचं लगबग सुरू असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता। काढलेला कांदा शेतातच ताडपत्रीच्या सहाय्यानं झाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक। अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची नगरसेवक निखिल वारे यांची बैठकीमध्ये मागणी। अमरावती शेताच्या बांधावरती अनोखे कवी संमेलन। शेताच्या बांधावरती झालेले अनोखे कवी संमेलन अमरावती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय। जिल्हा कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी शिदोरीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला। आखाती देशातील युद्धाचा बीडमधील पाणी बॉटल बनवणाऱ्या कंपनीला फटका। कंपन्यांनी 50% उत्पादन थांबवलं। बॉटल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचं 50% दर वाढल्यानं मोठे परिणाम। यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार घडल्याचा दावा केला जातोय। 10वीच्या परीक्षेमध्ये 72 तर 12वीच्या परीक्षेत 237 कॉपी प्रकरणं आढळली। आतापर्यंत 103 कर्मचारी निलंबित आहेत। बुलढाण्याच्या खामगाव या ठिकाणी सामान्य रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आलेल्या डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत। डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप। डॉक्टर आपल्या खासगी क्लिनिकमध्ये अधिक वेळ घालवत असल्याचाही रुग्णांचा आरोप। मुंबईच्या गोरेगावमधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या खर्चात दुसऱ्यांदा वाढ। उड्डाणपुलाचा खर्च आता 209 कोटींवरून 247 कोटींवर पोहोचलाय। गेल्या 6 वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम अद्यापही अपूर्णच आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी सातारा शहरातून काढण्यात आली मूक पदयात्रा। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं मूक पदयात्रेचं आयोजन। मोठ्या संख्येनं नागरिक पदयात्रेसाठी सहभागी।